सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजात फूट पाडणारा असून तो कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला। सरकार अनुसूचित जातींमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हा निर्णय दोन जातींमध्ये दरी निर्माण करण्यासाठी रचलेला मनुवादी डाव असल्याचे वक्त्यांनी म्हटले। सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचवणाऱ्या अशा निर्णयांना समाजाकडून तीव्र विरोध होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। अनुसूचित जातींसाठी असलेले 13% आरक्षण एकसंध आणि अबाधित राहिले पाहिजे यावर भर देत आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली। समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। आज पूर्ण ताकदीने विरोध करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण प्रत्येक घराघरातला माणूस या मोर्चामध्ये उतरत आहे आणि प्रचंड मोठे मोर्चे लातूर, जालना, परभणी, मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे मोर्चे झालेले आहेत। त्यामुळे सरकारला आमचं सांगणं आहे की आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वादविवाद लावण्याचे प्रयत्न करताय की कुणबी मराठा, आदिवासी धनगर, तसंच आता तुम्ही आमच्यामध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये वादविवाद लावण्याचा प्रयत्न करताय, तर तो आम्ही होऊ देणार नाही। तुमचा मनसुबा, तुमचे इरादे आम्ही पुढे होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे। आणि त्यामुळं आज हा सोलापूरला मोर्चा घेण्यात आलेला आहे आणि मला पुढे खात्री आहे की सोलापूरचा मोर्चा सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने होईल। खरं म्हणजे याची पार्श्वभूमी अशी आहे की ईव्ही चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश यांची सुप्रीम कोर्टामध्ये 2004ला जी केस होती, त्या 5 सुप्रीम कोर्टाच्या जजेसने, म्हणजे जे बेंच होतं 5 जणांचं, त्यांनी असं म्हटलं की हा एससी समुदाय हा होमोजिनियस म्हणजे एक संघ असणारा समुदाय आहे आणि त्यामुळं या समुदायामध्ये कुठल्याही प्रकारचं असं उपवर्गीकरण करता येणार नाही। पण दुर्दैवानं या इथं सरकारला जेव्हा हे सरकार आलं आणि अचानक पंजाबच्या दलविंदर सिंग वर्सेस पंजाब अशी जी केस होती, तिचा 1 ऑगस्ट 2024 रोजी रिझल्ट देण्यात आला। त्याच्यात 7 जणांचं बेंच होतं, त्या 6 विरुद्ध 1 असा जो रिझल्ट दिला, त्याच्यामध्ये राज्य शासनाला अशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देण्यात आला। अर्थात ते जबरदस्तीने, राज्य सरकारला ते ऐच्छिक आहे, त्याने केलंच पाहिजे असं काही नाही आहे। आणि असं असताना सुद्धा राज्य सरकार म्हणजे खरं म्हणजे 6 विरुद्ध 1, जर आपण आधीचे 5 जणांचं बेंच आणि इकडचं 1 जणांचा विरोध असं आपण बघितलं तर 6 विरुद्ध 6 अशा पद्धतीचा हा एखादी निकाल आहे असं म्हणतात तर वावगं ठरणार नाही। आणि ते सुद्धा ऐच्छिक ठरवण्यात आलंय, तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरणाचा घाट घालत आहे आणि त्याला या इथं असणाऱ्या अनुसूचित जातीच्या सर्व लोकांचा विरोध आहे। आज आमच्या बरोबर मातंग समाजाच्या नेत्या लोंढेताई आहेत, खाटीक समाजाचे पण आमचे शिरसाटजी आहेत आणि इतर चर्मकार समाजाचे खामकर किंवा आज बबनराव घोलप आणि बाबूराव माने हे तिघेही जण या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। आणि अनेक म्हणजे सर्व जातीची लोक याला विरोध करत असताना सरकार आपला अजेंडा राबवण्याचा जो प्रयत्न करतोय तो म्हणजे खरं म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरुद्ध आहे असं आमचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी कधी या जे अनुसूचित जाती आहेत हा एक वर्ग म्हणजे डिप्रेस क्लास म्हटलंय आणि या सर्व वर्गाला अस्पृश्यतेच्या सर्व पूर्वीच्या काळामध्ये त्रास भोगावा लागलाय आणि त्यांना एकत्र बाबासाहेबांनी घटनेमध्ये 341 कलमान्वये 13% महाराष्ट्रात आणि देशामध्ये 15% आरक्षण दिलेलं आहे। आणि त्यामुळं या इथं सरकारने आमच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये आणि जी काही बदर कमिटी आहे ती बदर कमिटी रद्द करण्यात यावी
आणि जे उपवर्गीकरणाचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी आजचा हा मोर्चा आहे.